नमो बुद्धाय. मी गार माता या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विश्वरत्न, भारतरत्न, प्रज्ञासूर्य, महामानव, भारतीय घटनेचे शिल्पकार, 100पेक्षाही जास्त देशात ज्यांची जयंती मोठ्या धूमधडाक्यात साजरी केली जाते असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांची जयंती 14 एप्रिलला आपण साजरी करणार आहोत. दरवर्षी साजरी करतो, तीही मोठ्या धूमधडाक्यात. पण भारतामध्ये ह्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सर्व जाती धर्माचे लोक साजरी करतात का? ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्हालाही माहीत आहे. पण मला असा प्रश्न पडतो की बाबासाहेबांनी त्यांचं संपूर्ण जीवन देशाच्या हितासाठी खर्ची घातलं, त्या महामानवाची जयंती भारतात फक्त एकाच समाजात का साजरी केली जाते? आणि जेव्हा मी उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर मॅडम यांचं यूट्यूबवर भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पाहिलं, तेव्हा ह्या प्रश्नाचं थोडंसं उत्तर मिळाल्यासारखं मला वाटलं. तर आपण अंजली धानोरकर मॅडम काय म्हणाल्या ती थोडीशी सुरुवात पाहूया. त्या म्हणतात, मी शाळेत असताना बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अभ्यास केला होता. कॉलेजमध्येही असताना राज्यशास्त्र हा विषय होता. तेव्हाही भारताची राज्यघटना अभ्यासली होती. पण जेव्हा मला व्याख्यान देण्यासाठी बोलवण्यात आलं, तेव्हा मला संविधानावर बोलावे असे सांगण्यात आले किंवा तो विषय त्यांना देण्यात आला होता. त्या सांगतात, शाळेत असताना बाबासाहेब अभ्यासले ते शाळेपुरते. राज्यघटना अभ्यासली ती राज्यघटना म्हणून, संविधानात काय आहे, ती कशी आहे वगैरे. पण जेव्हा संविधानाचा अभ्यास करायचा असेल तेव्हा बाबासाहेबही आपल्याला अभ्यासावे लागतात. संविधान व बाबासाहेब हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जेव्हा मी बाबासाहेबांचा अभ्यास केला तेव्हा कळले की बाबासाहेबांना प्रज्ञासूर्य म्हणतो, विश्वरत्न म्हणतो, महामानव म्हणतो, तरी त्यांना एका समाजापुरतं मर्यादित केलेलं आहे. मला वाईट तेव्हा जास्त वाटतं जेव्हा स्त्रिया म्हणतात की बाबासाहेब त्यांचे आहेत. ज्योतिराव फुलेंनी स्त्री शिक्षणाचे दरवाजे स्त्रियांसाठी खुले करून दिले. पण स्त्री शिक्षणालाच नाही तर स्त्रीला प्रत्येक अधिकाराला संविधानिक अधिष्ठान डॉक्टर बाबासाहेबांनी मिळवून दिले. हे सांगण्यामागचा उद्देश एवढाच की बाबासाहेबांचे कार्य हे लोकांपर्यंत गेलेलेच नाही. बाबासाहेब हे सर्वांना समजलेलेच नाहीत. म्हणून भारतात ही परिस्थिती आहे असे मला वाटते. कारण त्यांनी कधी बाबासाहेब अभ्यासलेच नाहीत किंवा बाबासाहेब त्यांच्यापर्यंत कधी पोहोचूच दिले नाहीत. जर देशातील प्रत्येक माणसाला जेव्हा हा प्रश्न पडेल की खरंच बाबासाहेब 18 तास अभ्यास करत होते का? करत असतील तर का करत होते? त्यांना तर शाळेत बसण्याचाही अधिकार नव्हता. तरी ते एवढे शिकले, एवढ्या डिग्र्या घेतल्या, 32 डिग्र्या, 9 भाषांचे ज्ञान त्यांना होते. ते इथे शिकले नाही तर परदेशात जाऊन त्यांनी शिक्षण घेतले. आजही परदेशात त्यांचं नाव जगातील सर्वात हुशार विद्वान विद्यार्थी म्हणून नोंद आहे. भारताचं संविधान त्यांनी लिहिलं, तेही कुणावरही अन्याय होऊ न देता. सर्वांसाठी समान हक्क, न्याय, समता, बंधुता असलेल्या ह्या सगळ्यांचा जेव्हा अभ्यास लोक करतील, त्यांचं कार्य जेव्हा त्यांना कळेल, तेव्हा त्यांना बाबासाहेब आपले वाटतील. कारण त्यांच्या कार्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. आपण थोडक्यात त्यांचे कार्य पाहू. संविधानातून त्यांनी सर्व नागरिकांना समान हक्क, स्वातंत्र्य आणि न्याय मिळवून दिला. अस्पृश्यता आणि जातीय भेदाभावावर त्यांनी जोरदार लढा दिला. गरिबाला शिक्षण मिळावे म्हणून अनेक संस्था निर्माण केल्या. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. त्यांनी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला. हिंदू कोड बिल तयार करून महिलांना मालमत्ता व विवाह हक्क दिले. अत्याचार, अन्याय किंवा असमानतेच्या परिस्थितीत विवाह मुभा मिळवून दिली. महिलांना मूल दत्तक घेण्याचा अधिकार दिला.
स्त्री पुरुषात समान कायदा करून दिला. औद्योगिक कामगारांसाठी 8 तासांचा नियम लावून दिला. शेतकऱ्यासाठी धोरणे मांडली. प्रत्येकाला आपल्या धर्माची निवड करण्याचा अधिकार दिला. रोजगाराच्या संधी वाढाव्यात यासाठी आर्थिक धोरणे मांडली. महिलांना प्रसूती रजा, बालसंगोपन रजा, तेही वेतनासह. बाबासाहेबांना माहीत होते की महिलांना प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर विश्रांतीची आवश्यकता आहे. त्यांचे आरोग्य व बाळाचे रक्षण हे मुख्य उद्दिष्ट होते. महिलांच्या कामाचे 8 तास, त्यांना जड व धोकादायक कामांपासून संरक्षण, कामाच्या ठिकाणचे वातावरण सुरक्षित व आरोग्यदायी असावे, अशी कितीतरी कामे त्यांनी केली. त्यांची कामे जर बघितले तर आपल्याला नवल वाटेल. एक माणूस एवढे काम कसे करू शकतो? त्यांचे संपूर्ण जीवनच मानवतेसाठी समर्पित होते. अशा या महामानवाला, बोधिसत्वाला त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम. जय भीम.